ममता कुलकर्णीचं दाऊद प्रेम उफाळलं. साध्वी ममतासाठी दाऊदही साधू. दाऊद दहशतवादी नसल्याचे तोडले तारे. बॉलिवूडला रामराम करून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बद्दल ममता कुलकर्णीनं मुक्ताफळं उधळली आहेत. ममताचं दाऊद प्रेम उफाळून आलंय. साध्वी झालेल्या ममताला आता दाऊदही साधू वाटू लागलाय. दाऊदनं मुंबईत कोणताही बॉम्बस्फोट घडवला नसल्याचे तारे ममतानं तोडलेत. ममतानं दाऊद बाबत काय गरळ ओकली आहे पाहूयात. दाऊद का कहाँ लेना देना है? दाऊद से मेरा ना दूर से कोई लेना देना नहीं है. किसी एक का नाम जरूर था, लेकिन आप देखोगे उसने कोई बॉम्ब ब्लास्ट या कुछ एंटी नेशनल चीज नहीं की थी देश के अंदर. मैं उसके साथ तो नहीं हूँ, लेकिन वो ही इज नॉट सम टेररिस्ट. सो यू शुड बी, आपको उसका डिफरेंस भी समझ में आना चाहिए. आप जब दाऊद का नाम लेते हो, जिसके साथ मेरा नाम जुड़ा है, उसने कभी बॉम्ब ब्लास्ट नहीं किया बॉम्बे के अंदर. कभी सुना आपने? जिसका नाम आप ले रहे हो, दाऊद का कभी नाम था ही नहीं मेरा. कभी दाऊद को मैं जीवन में नहीं मिली. 90च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ममता कुलकर्णी अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 1993 साली ममता कुलकर्णीचा कथितरित्या दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झाला. 2016 मध्ये 2000 कोटींच्या ड्रग रॅकेट आणि तस्करी प्रकरणात ममतावर आरोप झाले. 2025 मध्ये किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारण्यावरून वाद झाला. मात्र चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर ममताला जाग आली असून राष्ट्रद्रोह्यांशी माझा संबंध नसल्याचं सांगत तिनं सारवासारव केली आहे. दाऊद दहशतवादीच असल्याचं उशिराचं शहाणपण आता ममताला सुचलंय. दाऊद इब्राहिम इज अ टेररिस्ट फॉर अ कंट्री. उसने हमारे मासूम लोगों के, उसके बॉम्ब ब्लास्ट की वजह से काफी मासूमों को अपनी जान गंवानी पड़ी. तो मेरे लिए वो टेररिस्ट, इसमें कोई दो राय ही नहीं. वो मुझे अभी उनके बारे में कुछ बोलना नहीं है. मुझे अभी अंडरवर्ल्ड के बारे में कुछ भी नहीं बोलना, ना अंडरवर्ल्ड एक्टिविटीज के बारे में बोलना. इसलिए उस वक्त भी जब मुझे दाऊद के बारे में प्रश्न किया तो मैंने सीधा बोला, ना मैं कभी उससे मिली हूँ, ना कभी मेरा उससे कभी संपर्क हुआ बॉलीवुड में. बॉलिवूड सोडल्यानंतर ममता कुलकर्णी जवळपास 25 वर्ष दुबईत वास्तव्याला होती. मात्र अचानक दुबईहून भारतात परतल्यानंतर तिनं चित्रपटातून निवृत्तीची घोषणा करत किन्नर आखाड्याची दीक्षा घेतली. मात्र साध्वी झालेल्या ममताला आता मुंबईचा गुन्हेगार दहशतवादी दाऊदही संत वाटू लागलाय. त्यामुळे ममताला मानसोपचाराची गरज आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.